का तातडीने? हा, बाकीचे चर्चा नको. आता काय करता येईल ते बोला, तातडीने सांगा. त्या तर वाऱ्यावर सगळी वरात निघाली. काय केलं तुम्ही कागदावर आमच्या साहेब आम्ही काय करणार? हा, काय हे काय तुमच्या आपण भांडण आलो इथं, समोरच्या माणसाला न्याय भेटला पाहिजे. आता ह्या माणसाला तातडीची तुम्ही काय मत करू शकता? हा? मंगळवारी बुधवारी येतो म्हणले साहेब. साहेब कधी होते ना, आता या कुटुंबाला मग त्यांनी रस्त्यावर राहायचं जाऊन नाही आम्ही काय कुठं काय सांगितलं तुमच्या ड्रायव्हर शिकतो माणूस सगळं काढून घेतले फिटिंग वगैरे सगळं काढून घेतलं. यांनी राहायचं काय ते कुटुंबाचं काय तातडीची बाबा समजा या जागी तुम्ही असं थांबणार समजा. तुम्ही. इथं मला सगळं पंचनामा करावं लागतं ना. ते सगळं करा तुम्ही. मी म्हणतो समजा तुमच्या घटना कशा उघडली कशा नाही घडली सांगतेच नाही हे सिद्ध बरं समजा ऐका ना, असं आता समजा तुमचं म्हणणं आहे का नाही याच्यामुळे झालं असं लाईटमुळे काही समजलं इन्कमिंग मीटरपर्यंत सप्लाय आलेलं ओके. त्याचा आत इंटरनेट प्रॉब्लेम आहे. त्याला काय असं तुमच्या थांबले असं असं स्टोर केली का लाईट आम्हाला कळलं पाहिजे लाईट ते मीटर बघून तुम्ही बोलताय ना, मीटर जळायला मग काय म्हणलेस तुम्ही मीटर जायला नाही ना. म्हणून म्हणता ना. पण समजा त्याच मीटरमधून लाईट जास्त होल्ड झाला सप्लाय झाला त्याच्यामुळे काहीतरी आग लागली करता असं आमचं म्हणणे. दुसरं तर कोणी आग लावा गेलं नाही घरात, गॅस नाही पेटला. मी तेच तुम्हाला परत परत सांगतोय, लाईटीला घराला आग लागायची तीनच कारण असू शकते. तर गॅस सिलेंडर राहायला चालू करायचं बंद करायचं किंवा कोणी आग लावली बाहेरच्या येऊन, ही दोन्ही कारणं घडलेली नाही. तिसरं कारण लाईटीशिवाय आग लागू शकत नाही. आता तुम्ही आता तुम्हाला काय मत करू शकता एवढं आम्हाला सांगा. ते सांगतील ते पंचनामा वगैरे घेतील ते सांगतील. कोण सांगणार? इलेक्ट्रिक पण तातडीची मदत तुम्ही MSCBची पुण्यामधून येतात ते. हो ते येऊ द्या ना, पण तातडीची मदत तुम्हाला अधिकार नाही काहीच. तो अधिकार आहे ना इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर. ते कधी येतील? ते परवा सांगते मंगळवारी येतो. ती परवा रस्त्यावर बसवायचं का? नाही त्यांचं काय जावा ना तुम्ही त्याला फोन बोलतो. बोल ना. मगाशी म्हणलं की उद्या येतील, आता म्हणतात परवा येतील. त्या कुटुंबाला तातडीची मदत काय देणार एवढं सांगा. त्याचं सध्या आगळी घोडी का एकही रुपये बिल भरणार नाही आम्ही त्याला मत करू. शनिवार सुट्टी आहे तेवढ्या अशा वेळेला सुट्टी नाही झालं. मंगळवारी सुट्टी होती आंबेडकर जयंती. वेगळे बुधवारी आहे. तुम्ही अन्न सुद्धा करत मग आपण गावून वरून काढायची ते बिल चेक करून टाकू. बिल नाही भरणार आम्ही परत. आपण करू त्या कुटुंबाला मदत. ग्रामस्थ हॅलो हॅलो साहेब, शिवाजी नगर बोलतोय, पंचायत समिती सदस्य. ज्या कुटुंबाच्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी आम्ही आलो. आता तुमचे साहेब आहेत तिथं. आता ह्या आमचं काय म्हणणे जे काही तपास लागेल किंवा काही गोष्टी घडल्या ते पुढे होतील. आत्ता ह्या कुटुंबाचं सगळं जळून गेले, अन्नधान्य फार काय त्याला राहायला घर सुद्धा राहिलं नाही. तर याला तातडीची मदत काय देऊ शकता आपण? ऐकलं तुम्ही? बोला ते काय महावितरून मदत मिळेल. पाहायला यावं लागेल ना सर. लावा ना तुम्ही स्पीकर ऐकू द्या लोकांना सगळ्या. पाहिलं कोण नाही यांना. हॅलो साहेब. ते फक्त येऊन पाणी करून जाणार, अहवाल देणार. ते तुमचं इन्कमिंग मीटर ओके आहे. आउट गोईंग वायर पार्किंग झालं म्हणते त्यांचं. आग लागली घरामध्ये. आग लागली ना ऐका तुम्ही ऐकू या. बाकीच्या घरात नाही, फक्त एकच घराला आग लागली. बाकीची बिडली असते ग्रामस्थ असते ना सगळं. किती घरात लागला? छत जळाले वरचं 4 घरांचं. 4 कुठे झाले? शेजारी चार आहेत ना. रूम 4 आहेत ना. रूम 4 कुटुंब तेवढे 4 कुटुंब आहेत. ठीक आहे, एकत्र झालेत ना. वेगवेगळे मटर आहेत. शेजारच्या घराला बाकीची पण घरं. फक्त आमचा विषय काय आहे सगळं सांगा तुम्ही ते. साहेब, आमचा विषय काय माहिती आहे का? तुम्ही पाणी अहवाल द्या, कोण दोषी नंतर ठरवू. आत्ता आमचं किंवा सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणे किंवा MSCBची आग लागू शकत नाही हे आमचं म्हणणे. आत्ता या कुटुंबाला तातडीने मदत करायची आहे आमची भूमिका एवढीच आहे. या कुटुंबात राहायचं कुठं, जेवायचं कुठं हा प्रश्न आहे. याच्यावर तातडीची मदत तुम्ही कधी या, उद्या या, परवा या, 4 दिवसांनी या. म्हणजे तर या कुटुंबाने कुठं राहायचं एवढं सांगा. मग हा कोणाकडे विषय? ढकलाढकली करू नका. हे म्हणते तुमचा विषय. तसं नाही, पाहायला कधी येणार, पाणी कधी करणार आहे. अहो, तुम्ही कधी उद्या पाहिलं नाही साहेब, तुम्ही चुकीचं बोलताय साहेब, लक्षात घ्या. सांगितलं मी, बुधवारी येतो म्हणलं, मंगळवारी येतो. ते कधी येऊ द्या ना. आता आम्हाला तातडीच्या कुटुंबाची व्यवस्था कोण करणार हे आम्ही प्रश्न विचारतोय. तुम्हाला विचारतो, यांना नाही विचार. ते विषय नाही ना. ते पाणी करायचं, ते इलेक्ट्रिक कसं पाणी ते पाणी करणार ना. त्याच्यामुळे झालं काय झालं ते सांगणार ना.
एक काम करा, त्यांचं जर अहवाल चुकी झाला ना तर मी जबाबदार आहे. तुम्ही आता या कुटुंबाला जर काही मदत करा, जर त्यांचा चुकीचा अहवाल आला तर मी स्वतः तुम्हाला ते पैसे भरून देतो. त्याची किंमत बोला. कमीत कमी एका माणसाला दिवसभर 4 दिवस 8 दिवस राहिले किती वेळ लागेल तेवढं पैसे द्या. कधी येणार ते पुढचं बघू आपण काय करायचं. आम्ही गाव मत करील उद्या गाव रस्ते पण बस मला लक्षात ठेवायचं. या कुटुंबाला मत करू. एकही या गावातला एकही माणूस 1 रुपये भागणार नाही जोपर्यंत या कुटुंबाची वस लागले तोपर्यंत. मग तुम्ही तुमची फौज लावा, आमच्या गुन्हे दाखल करा, त्याला आम्ही नाही घाबरत. अशी कुठली पद्धत आहे? तुमच्याच कुटुंबात झालं तुम्ही याला असं जर तुमच्याच घरात झालं तुम्ही अधिकारी म्हणून सोडून द्यायची. आता गरीब कुटुंबात झाले त्या माणसाचा हातावर पडलं तुम्हाला माहिती आहे का? आम्हाला इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सांगितलं विषय एवढं झालं विषय बाकी काय नाही. ते काय बोलतो तुम्ही ऐकते का? माझं फक्त पाणी करून आवाज द्यायचं काम आहे. तेवढं सांगितलं ना मग ते पंचनामा करतील ते पुढे काढतील ना ते तेवढं करणार. तोवर आणि उपाशी मारायचं का? कुठं सांगितलं मी त्याला उपाशी काय करू नका. त्यांनी काय करायचं? राहायचं कुठं? सगळं जळाले का त्यांनी प्रपंच कुठं करायचं? अहो, ते कोणत्या डिपार्टमेंटच्या कोणाच्या अधिकारात आहे ते तरी सांगा आम्हाला. ना ते परवा येतील ना. ते येणार कामच तर नाही काय ते. करायचं मग? मंगळवारी येणार ना त्यांचं काम आहे ते सांगते करतील. काय बोलता साहेब तुम्ही पण ते जबाबदार करतो. त्यांचं काम नाही ते म्हणजे आमचं आवाज द्यायचं काम आहे. कमी जास्त झाल्यामुळे आणि एकदम जास्त आल्यामुळे शॉर्ट सर्किट झाली असं आपला याच्यावर आरोप आहे असं समजायचं. आरोप म्हणजे तेच झाले ना दुसरं त्याला कारण तीन सांगितलं ना फक्त गॅस पेटला असता तर आम्ही मान्य केलं असतं. टाकीचे बाहेर काढले. कोणी आग लावली ते होऊ शकत नाही. कॅमेरे बसवले सगळी आग. तिसरी गोष्ट लाईट शिवाय आगच लागू शकत नाही. तुम्ही म्हणता मीटर शेप त्याच मीटर मधून आतमध्ये व्होल्टेज जास्त गेले ना. 220चा व्होल्टेज 290 वर जातो म्हणजे काय? पुढे मीटर जाळले पुढे घरातले टीव्ही जाळले फ्रीज जाळले तरी तुमचा मीटर जागेवरची लई ठिकाणी घटना घडल्याची. आमचा मुद्दा समजून घ्या. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही इथं आलात काय घडलंय ते तुम्ही ऑन पेपरवर लिहा ना, नुसतं मोबाईलवर नका ना हे करू. नुसतं फोटो तुम्ही पाठवणार तेव्हा तुम्ही काय करा, सकारात्मक थोडा अहवाल किंवा कसं करता येईल त्या हा. कुटुंबाला मदत मार्ग करा. काढा. बरोबर ना आम्हाला राजे? न्याय द्यायचं का राजे आपल्याला? हे तर नाही ते मी आम्हाला काय करावं लागतं ना. साहेब मी काय आमची कारवाई म्हणतो जास्त एक मिनिट ना काय होतंय आता समजा एखाद्याने घराला आग लावली हे तुम्ही सांगू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. पण घराला आग लागू शकत नाही आम्ही ठामपणे सांगू शकतो. कारण it's बरवस्ती आहे की. आणि इथं कोण घराला लागलं तर कशी लागेल? आतून लागेल का? आतून घर बंद असेल कोणी लावू शकतो का? नाही लावू शकत. आणि ऑटोमॅटिक तर आग लागू शकत नाही. आगीची 2च कारण, एक तर सिलेंडरचा गॅस पोरांनी बाहेर काढलाय तो शेप होता बरोबर. दुसरी गोष्ट लाईट शिवाय आग लागू शकत नाही. तुमचं तिसरं म्हणणं आहे काय? मीटर इन्कमिंग तर काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त ऐका ना, इन्कम तुमच्या व्होल्टेजचा एवढा प्रॉब्लेम आहे ना. कोणाच्या मोटर चालत सकाळी तुम्हाला आज शेतकऱ्यांनी 10 फोन केले. तुमचा वायरमॅन ऐकाय जरा समजून घ्या. इंटरनली का तुमचा वायरमॅन कोणी आज तांबोळी सकाळी मला विकलाय मी सुट्टीला आज. आणि तुम्हाला शेतकऱ्यांनी फोन केले का रात्री काल तुमचं फॉल्ट निघला 2 वाजता, लाईट आली 3 वाजता. काल लोकांनी पाणी भरलं 2 तास फक्त. लक्षात घ्या. आणि मग घरात लाईट तुमची लोड शेडिंग होते. लोड शेडिंग ऑर्डर आलं होतं. लोड शेडिंग होते. लोड शेडिंग नव्हतं. खोटं बोल नका. तिथं याला कुठेतरी फॉल्ट झाला. कधी त्याचं काही मटेरियल नाही मिळालं म्हणून तो तांबोळी कुठे त्याला बोला समोर माय कधीच विषय आहे. कालचा विषय हा. आज लोड शेडिंग होते. परवाच्या दिवशी किती वाजता लाईट आली? ओके तो काम चालू होतं ना. आजही लाईट नव्हती सकाळी. आम्हाला सकाळी लाईट मी सांगू तुम्हाला तांबोळीला मी स्वतः फोन केला. डिस गेलं होतं ना. डिस फॉल्ट झालं होतं. आज पुढे लाईट ऐका गेली. ना सर, पण तुम्हाला फोन नाही केला का? मी सगळे कनेक्ट मध्ये शेतकरी मला फोन करतात कारण तुम्हाला फोन केले तिकडं पलीकडे लाईटच नाही. का खोटं बोलता तुम्ही ते सर? जाऊ द्या, सगळं सोडा. फक्त या घराला आग लागण्याचं कारण सगळ्या ग्रामस्थांचं म्हणण्यापेक्षा माझं स्वतःचं म्हणणे होते का तुमचं लाईटचं बजेट किंवा नियोजन व्यवस्थित नसल्यामुळं कदाचित जास्त होल्ड झाल्यामुळं नाही बघा नाही निगेटिव्ह ऑडी पुटर ऑडी निगेटिव्ह ऑडी डीटीसी आउट फुटला आहे. मी काय म्हणते आम्हाला ती बाकी सोडा द्या. ह्या घराला आग लागली, नुकसान झालं गरीबाचं, हातावरचं पोट आहे ते पोराचं. उद्या तुम्ही तुमचं पगार चालू राहतील त्यांनी उद्या या पोटावर राहायचं कुठं हा प्रश्न पाहिला. हे आमच्या दृष्टी महत्वाचं आहे. तुम्ही महावितरणची राहायची व्यवस्था करा. जावा तुमचा निकाल लांगा त्याचं भाडं तुम्ही पेड करायचं. त्यांच्या एखादं डिपॉझिट खोली घेऊन द्या त्यांना. भाडं काय जेवणाचा प्रश्न उपस्थित झालाय. सगळंच गेले. भांडी गेले त्यांची. धान्य नाही राहिलं. लोकांना ते आग इजवताना ज्या जखमा झाल्या ते तर वेगळ्याच. ते विषय नाही म्हणते तुम्ही तुमचं काय काम असेल ते करून घ्या. तुम्ही राहा काय अडचण नाही. ते मग आमचं म्हणणं हेच आहे, तुम्ही प्राथमिक ऑन पेपरवर काम करा. आता तुमच्या अधिकारात तुम्ही करतो आम्ही ते सगळं होतं सगळं करतो आम्ही. तुम्ही करा ना 4 चौघात. नोट टाकले सगळं टाकलं ग्रुपवर येते ते कारवाई करते. पंचनामा असतो सगळं असतं. माझ्या पण पंचनामा असतो. सगळ्यांचा 8 पंचनामा असतो. दिवसापूर्वी ग्रामस्थांनी तुम्हाला तक्रार दिलेली आहे. त्या तक्रारीचं निवारण तुमच्याकडनं 8 दिवसापासून झालेलं नाही.
लाईट व्होल्टेज कमी जास्त होतोय. काय सांगता नाटकमाळामध्ये झाले सगळे करत होते. सगळ्यांनी 3 दिवस झाले 10 दिवस एक माणसाने केलं काय एकाने केलं काय असं आहे का? सगळ्यांनी एवढं कंप्लीट करायचं का? कोणीतरी एक दोन कंप्लीट करायचं ना ना सगळे करणार आहेत. विषय वेगळा आहे हा विषय वेगळा आहे कसं होतं तिथे उमेश इथले व्होल्टेज तेच आहे. सगळे व्होल्टेज तेच होती. डीपी कोणती आहे ते आम्हाला माहितच नाही तर तुम्ही काय सांगणार आम्ही काय सांगू तुम्हाला. आता यांचं म्हणणं असं आलं, ऐका ना, यांचं म्हणणं असं आलं चालून का गावावर भांडणार एक एक जण बोलणार. आमचं ते काय एक एक जण बोलणार. एक एक जण output, हे व्यवस्थित आहे, मग आम्ही केलंय म्हणायचं का तुम्हाला? डीपी आम्हाला माहिती का तुम्हाला माहिती आहे मला ते सांगा सांगा. तिकडचा विषय काय काढता तुम्ही त्याला ट्रान्सफॉर्मरमध्ये फेल आला इकडचा आम्ही विषय काढायचा. इथलंच बोलतोय. तो तुम्ही आम्ही तिकडच्या पण इथलंच जागा इकडच्या पण बोलतोय. जागा. ते आत्ताचं बोला. तिकडे एक पेज येत नव्हता 3 पेज होता तो.